बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। सरकारच्या माध्यमातून मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील पेन्शनधारकाची पेन्शन नेमकं नवीन वर्षामध्ये किती वाढवून द्यायची याबद्दल महत्त्वाचे 4 निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। याचा जी.आर. देखील 31 डिसेंबरच्या आतमध्ये काढण्यात येईल। नवीन वर्षामध्ये पेन्शनधारकांना खुश करण्यात येईल अशा प्रकारचे 4 निर्णय सरकारच्या माध्यमातून मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजितदादा पवार या ठिकाणी यांनी घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता, पेपरला अधिकृत बातमी देखील आलेली आहे। पेन्शनधारकाची पेन्शन 2026 या नवीन वर्षामध्ये इतक्या रुपयांनी वाढ केली जाणार आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून आता नेमकं कोणकोणत्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढ केली जाणार आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टपणे सर्व काही या ठिकाणी 4 निर्णय जाहीर करून टाकलेत। आज मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील सर्वच्या सर्व 72 लाख पेन्शनधारकांसाठी त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठे 4 या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेत। पेन्शनधारक अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी गेल्या 5 ते 7 वर्षापासून या ठिकाणी सातत्याने करत होते। यामध्ये पेन्शनधारकाची मागणी या ठिकाणी दरवर्षी वाढतच चालली होती। यामध्ये पहिली मागणी पेन्शनधारकाची अशी होती, ती म्हणजे काही पण करून आम्हाला जगण्यासाठी काहीतरी पेन्शन चालू करा। पेन्शन त्या ठिकाणी जगण्यासाठी आम्हाला कमी पडत असल्याचं एक परिपत्रक सुद्धा शासनाला मागील 2 ते 3 महिन्याच्या पाठीमागेच आता पेन्शनधारकांनी दिलेलं होतं। या परिपत्रकामध्ये 5 ते 7 मागण्या पेन्शनधारकाच्या सातत्याने केल्या जात होत्या, ज्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या अपेक्षा या ठिकाणी पेन्शनधारकांनी हात जोडून केल्या होत्या। परंतु 2025 सरत्या वर्षामध्ये मात्र पेन्शनधारकांच्या या मागण्या सरकारने अजिबात एक सुद्धा पूर्ण केलेल्या नव्हत्या। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आता आदेश सुद्धा लिहून त्या ठिकाणी जी.आर. काढण्याबाबतच्या सूचना अर्थमंत्री अजितदादा पवार यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याचं कारण म्हणजे आता या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आल्याने त्याचं मतदान गरजेचं आहे। यांचाच उद्देश साधून सरकारने आता या ठिकाणी जी.आर. काढून पेन्शनधारकाचे पेन्शन वाढवण्याचा मागणीचा जी.आर. या ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा करण्यात आलेला आहे। पेन्शनधारकाच्या 5 ते 6 महिन्यामध्ये पेन्शनधारकाच्या 5 ते 6 महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी मोर्चे सुद्धा काढलेले होते, अनेक आंदोलन सुद्धा केली होते। आता त्या आंदोलन सुद्धा करून अनेक मागण्या मान्य देखील होत नव्हत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या तोंडाला म्हणजेच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा फायनल निर्णय आता घेऊन टाकलाय। 5 ते 6 मागण्या आता पेन्शनधारकाच्या ज्या मागण्या केल्या होत्या तर 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी आता तुमच्या पूर्ण होणार आहेत। सर्व मागणीची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाणार असल्याचे लेखी परिपत्रक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मग आता कोणाची पेन्शन वाढणार आहे, पेन्शनधारकासाठी आता नवीन वर्षामध्ये काय काय नवीन सुविधा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जाणार आहेत हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पेन्शनधारक मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमच्या मागण्या आता मान्य करण्याचं ठरवलं आहे। अखेर याचा जी.आर. सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे। तो जी.आर. देखील तुम्हाला आता लगेच पुढे सांगणार आहे। आता कोणकोणत्या मागण्या मान्य केल्यात, त्याचा फायदा तुम्हाला जास्त कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे। जर तुम्ही कोणत्याही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही सर्वांनी कान देऊन पुढील 2 मिनिटे लक्षपूर्वक ऐका। बघा, कारण नवीन वर्षामध्ये काही ना काही मोठा बदल होतच असतो। तशाच प्रकारे आता मोठे बदल सुद्धा या ठिकाणी 2026 मध्ये निर्णय पेन्शनधारकांसाठी मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी घेण्यात आले आहेत। 2026 या निर्णयापैकी आता बघा 4 निर्णय पेन्शनधारकांसाठी घेण्यात आले आहेत। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून तशाच प्रकारचा मोठा बदल या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता बघा, पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये अतिशय आनंदाचा दिवस बघा म्हणावं लागेल। बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा मोठी मागणी पहिल्यांदा जी काय पेन्शनधारक करत होते ते म्हणजे आमची पेन्शन काय पण करून हातापाया पडून सांगतो आमची पेन्शन वाढवा, कारण आम्हाला जगण्यासाठी त्या ठिकाणी अजिबात या ठिकाणी पेन्शन कमी पडत आहे। आम्हाला वंचित राहावं लागतंय, आमच्या मुलाबाळांना हातपाय पसरावं लागतंय, आम्हाला महागाई वाढल्यामुळं सर्व काही या ठिकाणी पेन्शन आता कमी पडते। या ठिकाणी खाण्याचं तेल वाढलंय, या ठिकाणी कुठे गेले तर मोबाईल रिचार्ज बघितला किंवा काही जर बघितलं तर ते खूप वाढलेलं आहे आणि आमची पेन्शन आम्हाला जगण्यासाठी अपुरी पडत आहे। आता ही मागणी 2020 ते 2021 पासून ते 2025 पर्यंत पेन्शनधारकांनी वाढ करा।
असं पाहता पाया पडून सरकारला सांगत होते आणि असं मोर्चे सुद्धा अनेक सुद्धा या ठिकाणी काढले होते. परंतु राज्य सरकारला मात्र आतापर्यंत जाग आलेली नव्हती. कारण पेन्शनधारकाची पेन्शन वाढवायचा जर विचार केला तर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा शिल्लक पाहिजे मित्रांनो. कारण जवळपास 10,000 कोटी रुपयाच्या आसपास पेन्शनधारकाची पेन्शन वाढ करायला लागतात. आता हे तुम्ही विसरू नका. यामध्ये सरकारने नुकताच तुम्हाला कानावर बातमी देखील आली असेल. या ठिकाणी सरकारने नवीन योजनेच्या घोषणा देखील केल्या आहेत. त्यामध्ये लाडक्या बहिणीला योजना असेल, नंतर तुम्हाला ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील निवांत 1,500 रुपये मिळतात. शेतकऱ्यांना देखील 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपये मिळतात. त्यामुळे पेन्शनधारक आता चिडलेले आहेत आणि ते म्हणाले तुम्ही सर्वांना सुविधा देता मग आमची का मागणी मान्य करत नाही. यासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकाच्या मागण्या मान्य करण्यासाठी नवीन वर्षाचं पेन्शनधारकांना गिफ्ट देण्यासाठी जवळपास 8 ते 10,000 कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारचं म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांनी आता पाठवले. सरकारने 10,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी देण्यासाठी मंजुरी देखील दिलेली आपल्याला समोर येते आणि केंद्र सरकार आता राज्य सरकारला हा निधी या ठिकाणी देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आता पेन्शनधारकासाठी ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी 5 ते 6 मागण्या मान्य करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावरती सह्या देखील झालेल्या आहेत. मग आता कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्यात ही आता 100% खरी बातमी आहे. कारण पेन्शनधारकांना लेखी पत्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिले. कोणाकोणाला किती रुपये पेन्शन वाढणार आहे, किती हजार रुपयाची पेन्शन वाढणार आहे, नेमकं कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मान्य करायचं ठरले नक्की बघा. पेन्शनधारकाची सर्वात पहिल्यांदा निर्णय सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नागपूर येथे घेण्यात आलाय. ते म्हणजे पेन्शन वाढीबाबतचा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नागपूर येथे जाहीर करण्यात आलेला आहे. कारण पेन्शनधारकांना 8 पेन्शन पाहायला गेलं तर 8वा वेतन आयोग तो देखील आता लागू करण्यात येणार का याची माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे. बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक पेन्शनधारकांना पेन्शन अपुरी पडत होती. कारण महागाई खूप वाढली, गॅसचे दर वाढलेत, तेलाचे दर वाढलेत, पेट्रोलचे दर वाढलेत, रिचार्ज वाढलाय. हा रिचार्ज तुम्हाला या ठिकाणी वाढलेला आहे. या सर्वांचा विचार करून आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेत आणि त्याचं मतदान जवळपास 72 लाख पेन्शनधारक महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याचं सर्वांचं मतदान आपल्याला मिळेल हाच उद्देश वाढवून आता पहिला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय. तो म्हणजे पेन्शनधारकाची खरोखर वाढ करण्याचा निर्णय. पेन्शन आता खरोखर वाढ करण्याचा निर्णय ही 100% खरी बातमी आहे. कारण आजपर्यंत पेन्शन वाढणार अशा खोट्या बातम्या देखील सोशल मीडियावरती पसरल्या होत्या. परंतु सरकारच्या माध्यमातून अखेर पेपरची बातमी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2026 या नवीन वर्षामध्ये कोणकोणत्या पेन्शनधारकाची किती रुपयांनी पेन्शन वाढ करण्याची निर्णय आणि किती हजार रुपये तुम्हाला वाढवून मिळण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याची माहिती देखील तुम्हाला सांगणार आहे. आता बघा यामध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये कोणते निर्णय घेण्यात आलेत. आज या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला म्हणजे आता तुमची पेन्शन कितीने वाढले, कोणत्या तारखेपासून तुम्हाला पेन्शन वाढवून बँकेत येणार आहे हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटाच्या आतमध्ये सविस्तरपणे समजावून सांगणार आहे. परंतु त्याआधी महत्त्वाच्या पुढच्या मागण्या देखील कोणकोणत्या मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्ष 1 जानेवारी 2026 पासून मान्य करायचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे. याबद्दलचा अधिकृत GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. कारण GR काढल्याशिवाय पेन्शन वाढत नसते. त्यामुळे GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. तो GR देखील आम्ही तुम्हाला अगदी 2 मिनिटाच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे. आता कोणत्या मागण्या मान्य करायचे ठरवले हे सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. आता बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकार ते म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी दोघांनी मिळून यासाठी 8,000 कोटी रुपयाचा निधी पेन्शनधारकासाठी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे. याबद्दल सरकारचा एक GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तो GR सुद्धा आता या ठिकाणी पुढे लगेच आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला एक सूचना आहे, सर्व ठिकाणी पेन्शनधारकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. 2 मिनिटे आता तुम्ही मोबाईल हातात धरून बसा. तुमची पेन्शन किती रुपयांनी वाढ केली, 1 जानेवारी 2026 पासून कोणकोणत्या पेन्शनधारकाच्या बँकेमध्ये पेन्शन वाढवून दिली जाणार आहे. तुमचं EPS पेन्शन घेत असाल किंवा तुम्ही कोणतीही पेन्शन घेत असाल तर तुम्हाला याचा फायदा कसा करून घ्यायचा, जास्तीत जास्त पेन्शन वाढवून कशी घ्यायची हेच तुम्हाला सांगणार आहे. सरकार आता नवीन योजना नवीन वर्षी दरवर्षी काढू लागलेल्या आहेत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आता भार पडू लागला आहे. परंतु कालच केंद्र सरकारने 8,000 कोटी रुपयाचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे आता राज्यातले जे काही पेन्शनधारक आहेत
तर ते केंद्र सरकार जे काही पेन्शनधारक आहेत या दोघांच्या पण 5 ते 6 मागण्या आता या ठिकाणी मान्य केल्याचं आपल्याला सरकारच्या माध्यमातून ठरवलंय. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून अर्थमंत्री अजितदादा पवार यांना परिपत्रक आता पाठवून आलेलं आहे. यामध्ये सगळ्यांचाच विचार करून दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. आता पेन्शनधारकाची मागणी लक्षात ठेवा या ठिकाणी कोणती आहे बघा. या ठिकाणी तुमची 2021 ते 2025 पर्यंत तुम्हाला जी काही अजिबात पेन्शन वाढ करण्यात आली नव्हती याची तक्रार पेन्शनधारकांनी सातत्याने केली होती. याची तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला प्रश्न आणि पहिली मागणी या ठिकाणी तुम्हाला मान्य करण्याचं आता ठरवलेलं आहे. ते म्हणजे आता तुमची पेन्शन वाढ या ठिकाणी केली जाणार आहे. परंतु किती तुमची वाढ केली जाणार आहे ते देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यानंतर दुसरी मागणी जी सरकारची मान्य करण्याचं ठरवले ती इतकी भारी आहे ती ऐकून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मानामध्ये लाडू फुटणार आहेत. परंतु 4 नंबरची आणि 5 नंबरची जी काही मागणी आहे त्यामध्ये पेन्शनधारकांनी या ठिकाणी फायदा होणार आहे. त्यामुळे सर्व मागण्या कोणकोणत्या आहेत, पेन्शन तुम्हाला किती तारखेला 2026च्या नवीन वर्षामध्ये वाढवून दिली जाणार काय, ही 100% खरी माहिती नागपूर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. परंतु त्याआधी दुसरी मागणी पेन्शनधारकाची अशी होती या ठिकाणी तुमची जी काही पेन्शन आहे तर त्याची पेन्शन वाढ करण्याची अंमलबजावणी कधी होणार आहे, आता ती सुद्धा या ठिकाणी तारीख जाहीर करण्यात आली. दुसरी मागणी पेन्शनधारकांनी केली होती ती म्हणजे आपल्या राज्यामध्ये असे काही वयस्कर पेन्शनधारक आहेत त्यांची मुलं अजिबात त्यांना सांभाळत नाहीत आणि मुलं नोकरीला बाहेरगावी पुण्याला मुंबईला असतात. त्यामुळे आता अजिबात पैसे देत नाहीत, आई वडिलांचा सांभाळ पण करत नाहीत. त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगळा या कायदा सरकारने आता करण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि पेन्शनधारकांनी तक्रार देखील केली होती आमची मुले आम्हाला सांभाळत नाहीत, त्या ठिकाणी आम्ही पुढं काय करायचं आणि कसं जगायचे अशी तक्रार देखील सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती. यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुले जर तुम्हाला सांभाळत नसतील तर तुम्ही हा एक अर्ज भरून द्यायचा आहे. आम्ही लगेच त्याच्यावर ऍक्शन करू. या ठिकाणी तुमच्या मुलाकडून 10% हिस्सा तुम्हाला महिन्याच्या महिन्याला द्यायला लावू अशा प्रकारचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस कोणत्याही बँकेत जर सरकारच्या माध्यमातून तुम्ही पेन्शन घेत असेल तर या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य करण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. आता दुसरी मागणी म्हणजे पेन्शनधारकाची मुलं अजिबात या ठिकाणी तुमचं वय झाल्यामुळे पेन्शनधारकांना सांभाळत नाहीत म्हणजे आम्हाला घरातून बाहेर काढतात. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला खुश करण्यासाठी एक वेगळाच कायदा या ठिकाणी पारित करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी करण्यात येणार आहे. दुसरी मागणी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारक या ठिकाणी मान्य करण्यात आले तुमची मुलं जर सांभाळत नसतील तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे याबद्दलचा नवीन कायदा करण्यात आलाय. 1 जानेवारी 2026 पासून याची अंमलबजावणी आता कशा पद्धतीने होणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपटपणे सरकारच्या माध्यमातून आता काय सांगण्यात आलंय ते सुद्धा 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे. परंतु तिसरी मागणी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांनी केली होती मुख्यमंत्री साहेब तुमच्या पाया पडतो परंतु आम्हाला पेन्शन मध्ये वाढ करा, आम्हाला कमीत कमी या ठिकाणी आता 6,000 रुपयाची पेन्शन वाढ करा अशा प्रकारचं परिपत्रक सुद्धा पेन्शनधारकांनी दिलं होतं. याबद्दल सरकारच्या माध्यमातून लेखी आदेश सुद्धा आलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी सही सुद्धा या ठिकाणी केलेले आहे. आता बघा कोण कोण पात्र ठरणार आहे, कोणकोणत्या पेन्शनधारकाची पेन्शन वाढणार आहे. 2 मिनिटे तुम्ही मोबाईल हातात धरून बघा. आता या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शन वाढीचा फायदा कोणाकोणाला होणार आहे, कोणाकोण यासाठी पेन्शनधारक पात्र ठरणार आहेत, कोणाकोणाची पेन्शन वाढ करण्यात आले तुम्हाला आता लगेच पुढे समजावून सांगणार आहे. आता सगळ्यांनी लक्ष देऊन बघा. तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकासाठी सरकारच्या माध्यमातून अखेर या ठिकाणी आनंदाची गुड न्यूज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. ज्या पेन्शनधारकाची वय वर्ष 60 असून आता 100 वर्षामध्ये कोणती असेल, 60 वय असेल, 70 वय असेल, 75 असेल, 100 पर्यंत वयापर्यंत तुमची आता पेन्शन वाढ केली जाणार आहे. आता वयामध्ये 5 प्रकारच्या वयाच्या नागरिकाची पेन्शन सरकारच्या माध्यमातून मान्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर चौथी मागणी अशी होती ती म्हणजे अत्यंत महत्वाची 60 वयावरील सर्व पेन्शनधारक या ठिकाणी सारखाच आजार पाठीमागू लागलाय. बीपी असेल, शुगरच्या गोळ्या असतील या ठिकाणी त्यांना घ्याव्या लागतात आणि पेन्शनधारकांना त्यांची मुले या वयामध्ये त्यांना सांभाळत नाहीत. त्यांना आता हात जोडण्याची परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे अशा पेन्शनधारकाचा हा विचार करून पेन्शनधारकासाठी चौथा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलाय. पेन्शन 1 रुपया सुद्धा इथून पुढे दवाखान्याचा खर्च सुद्धा खिशातील आता तुम्हाला भरावा लागणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांना दुसऱ्याच्या या ठिकाणी हाताखाली हात पसरायला अजिबात लागू नये. त्यांचं आता वय झालेलं आहे. वयस्कर जीवन या ठिकाणी व्यवस्थित जावं. कारण पेन्शनधारकांनी आता वयाच्या 20व्या वयापासून 60 वयापर्यंत सरकारची सेवा केलेली असते. यामध्ये त्यांना आजारांनी देखील विळखा घालत आहे.
त्यामुळे हे आजार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफतपणे देण्याचा निर्णय झालेला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला अर्जंट एक कार्ड काढून घेणे गरजेचं आहे. ते कार्ड पूर्णपणे आता नवीन आहे. आता हे कार्ड तुम्हाला कुठे मिळणार आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2026 पासून एक कार्ड मिळणार आहे. हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला सर्व पेन्शनधारकांना तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, इतर आजारांच्या गोळ्या देखील खरेदी करायच्या असतील, थंड ताप तुम्हाला कुठल्याही सारखं येत असेल, तुम्ही दवाखान्यामध्ये पैसे या ठिकाणी देत असाल तर या ठिकाणी तुम्ही पैसे आता सरकारच्या माध्यमातून तुमचं वाचवले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. परंतु सगळ्यात मूळ मुद्दा आपला असा आहे की तुम्ही जर कोणत्याही बँकेतून पेन्शन घेत असाल तर बँकेतील पेन्शन आता किती रुपये तुमची 1000 रुपये वाढवून देण्यात येणार आहे. सरकारने कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत. या ठिकाणी तुमचं जर वय 60 वर्षाच्या पुढे असेल, 65 वर्षाच्या पुढे असेल तर पेन्शनधारकाचा दवाखान्याचा खर्च आता सरकारच्या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्हाला घेता येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची जर मुलं तुम्हाला सांभाळत नसतील तर 1 जानेवारी 2026 पासून कोणता कायदा पारित करण्यात येणार आहे याची सर्व माहिती पाहण्याकरता अगदी 2 मिनिटे तुम्ही सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे. पेन्शनधारकाच्या सगळ्यात महत्त्वाच्या तक्रारी होत्या त्या म्हणजे 90% पेन्शनधारकांना औषध गोळ्या घ्याव्या लागत होत्या आणि औषध गोळ्या या ठिकाणी खरेदी करण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे मोफत तुम्हाला औषध गोळ्या दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये बीपी असेल, शुगरच्या गोळ्या असतील, दवाखान्याचा खर्च आहे. त्यामुळे आता जवळजवळ 5 लाखापर्यंत तुमचे पेन्शनधारकाचा दवाखान्याचा खर्च सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मोफतपणे सरकार आता करणार आहे. यासाठी तुम्हाला एक कार्ड काढणं गरजेचं आहे. जे पेन्शनधारक अर्जंटमध्ये हे कार्ड काढतील त्यांना 1 जानेवारी 2026 पासून मोफतपणे दवाखान्याचा खर्च आता सरकार या ठिकाणी करणार आहे. त्यामुळे हे कार्ड कोणतं आहे ते सुद्धा तुम्ही 2 मिनिटे आता लक्ष देऊन बघायचं आहे. आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांना त्यांची मुले जर सांभाळत नसतील तर कोणता कायदा पारित करण्यात आलाय ते सांगतो. त्यानंतर लगेच तुम्हाला कोणकोणत्या पेन्शनधारकाच्या वयानुसार किती पेन्शन वाढ करण्यात आलेली आहे, कोणत्या तारखेला किती हजार रुपये तुम्हाला पेन्शन वाढवून मिळणार आहे ते पण सांगतो. आणि पेन्शनधारकाला कोणतं कार्ड अर्जंटमध्ये काढायचं आहे ते काढल्यानंतर तुम्हाला उपचार तुम्हाला करता येणार आहेत ते पण सांगतो. या ठिकाणी ज्या नागरिकांना त्यांची मुलं सांभाळत नसतील तर सरकारच्या माध्यमातून आता काय निर्णय घेण्यात आलेत आणि काय कायदा पारित करण्यात आलाय याची देखील माहिती सांगतो. आता सगळ्यांनी सर्वात लक्ष देऊन बघा, सुरुवात करताय. त्यानंतर लगेच तुम्हाला पेन्शन किती वाढणार आहे, कोणतं कार्ड काढल्यानंतर दवाखान्याचा खर्च मोफत केला जाणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे. पेन्शनधारकांना त्याची मुलं जर सांभाळत नसतील तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितले आता तुमचं वय जर या ठिकाणी 60च्या पुढे असेल, ज्येष्ठ नागरिक तुम्ही असाल तर तुमचे मुले जर तुम्हाला सांभाळत नसतील तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही रकमेचा भाग मुलांनी आई वडिलांना या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि या महिन्याला 10% हिस्सा या ठिकाणी आता मुलांना त्या ठिकाणी त्यांच्या आई वडिलांना देणं गरजेचं आहे. अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी म्हणजे आई वडिलांचा सांभाळ मुलांना तुम्हाला आता करावाच लागणार आहे. जर याकरता या ठिकाणी आधीच मुलांच्या नावावर आई वडिलांनी प्रॉपर्टी प्रेमापोटी संपत्ती केली असेल, जर तुमची फसवणूक केली असेल तर परत लग्न झाल्यानंतर मुलगा जर तुम्हाला सांभाळत नसेल तर सरकारने सांगितले तुम्ही जर तहसीलदार ऑफिस, दंडाधिकारी, नंतर कलेक्टर कार्यालय ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही मुलं सांभाळत नसतील तर याबद्दलचा एक अर्ज सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आणि सरकारने तातडीने यावर निर्णय सुद्धा घेण्यास सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये एक अधिकारी नेमल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जर तुमची मुलं सांभाळत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी त्या कलेक्टर ऑफिसमध्ये, तहसीलदार ऑफिसमध्ये एक अर्ज सुद्धा तुम्हाला भरायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या पेन्शनधारकाची किती वयानुसार पेन्शन वाढ करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ते देखील सांगतो. त्यानंतर दवाखान्याचा खर्च जर तुम्हाला मोफत पाहिजे असेल, कोणतं कार्ड तुम्हाला अर्जंटमध्ये काढायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो. आता बघा, परंतु त्याआधी कोणत्या पेन्शनधारकाची 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून पेन्शन वाढ केली जाणार आहे. EPS पेन्शन असेल, कोणतीही पेन्शन असेल तर राज्य सरकारची पेन्शन असेल तर ती किती वाढ केली जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सर्वांनी नक्की बघा. या ठिकाणी सगळ्यात आता सांगण्यात आलंय ते म्हणजे 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे पेन्शनधारकाची पेन्शन या ठिकाणी तुमचं वय 60च्या वर असेल किंवा 60-70 असेल त्यामध्ये 5% पेन्शन वाढण्याची शक्यता सूत्रामार्फत वर्तवली आहे. जर तुमचं 70 ते 80 वय असेल तर तुमची या ठिकाणी 10% पेन्शन वाढवण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. जर तुमचं वय 80 ते 90 असेल तर 12% पेन्शन वाढण्याची शक्यता सूत्रामार्फत वर्तवण्यात आली आहे. जर तुमचं वय 90 ते 100 या वयामध्ये असाल तर तुमची 13 ते 14% पेन्शन वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय असं देखील कळत आहे. आता जसं वय वाढेल तसं या ठिकाणी तुमची पेन्शन सरकारच्या माध्यमातून वाढ होईल असं सरकारच्या माध्यमातून सूत्रामार्फत ही माहिती आता समोर आली आहे.
तुम्हाला आरोग्यासाठी आता मोफत उपचार होण्यासाठी, दवाखाना मोफत करण्यासाठी आता तुम्हाला कोणतं कार्ड काढायचं आहे. आता एक कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड ही या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू करण्यात आलंय. ज्यांचं वय वयस्कर आहेत, ज्यांचं 75 वर्षाच्या पुढे, त्यांना दवाखान्याचा मोफत खर्च सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी नवीन वर्षानिमित्त आता एक कार्ड काढायचं आहे, ते म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड, ज्याच्यावरती तुम्हाला 5 लाखापर्यंत ज्येष्ठ नागरिकांचा मोफत उपचार या ठिकाणी केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा युट्यूब चॅनल आहे, त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.